त्याच्यामुळे मी त्यांना सदिच्छा देतो की त्यांचं डोकं जाग्यावर यावं आणि त्यांनी सेन्सिबली बोलावं. मला बोलल्यामुळे काय होत नाही. मी अगोदरच सांगितलं की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे कावळा कोण आणि गायचा विचार करा आणि तुम्ही काय तो निर्णय घ्या. मतं मिळतात ही आपली मतं आहेत सांगतो. तर त्यांचं काय डोकं फिरलं, तिथं डिपॉझिट जप्त झालं, परत अपक्ष म्हणून राहिले या नगरपालिकेला पुन्हा एकदा. तर जो थेट नगराध्यक्ष निवडून आला होता त्याचं डिपॉझिट जप्त झालं. तरी मतं कोणाची होती? मतं माझी होती. मी सांगायचं याला मतं घाला, लोक घालायची. आता त्यांची किंमत हे झाल्यानंतर ते सैरभैर झाले. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना फार सिरियसली त्यांनी असं म्हटलंय की इतरांना जेलमध्ये टाकणारे कसं एक दिवस ते कसलं आहे, कावळ्याच्या शापाने जर गाय मारायला लागली तर काय भारतामध्ये भूकंप होईल ना. कावळ्याने कावळ्यासारखं राहिलं पाहिजे, गाईने गाईसारखं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांना सदिच्छा देतो की त्यांचं डोकं जाग्यावर यावं आणि त्यांनी सेन्सिबली बोलावं. मला बोलल्यामुळे काय होत नाही. मी अगोदरच सांगितलं की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे कावळा कोण आणि गायचा विचार करा आणि तुम्ही काय तो निर्णय महाराष्ट्रातून महायुतीला गायब करणार असं सतेज पाटील म्हणतात. काय म्हणतो? हो, सतेज पाटील आधी कोल्हापुरातून गायब झाले. कोल्हापुरामध्ये त्यांना कॅन्डिडेटच नाही. रागापोटी ते बोलले असेल. माझे चांगले मित्र आहेत, उगाच त्यांच्यावर काही कॉमेंट करत नाही. कल्याणमध्ये राजू पाटलांच्या प्रचारार्थ राज ठाकरे आले होते. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेची नव्हे, ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी. बरोबर आहे. बाळासाहेबांची प्रॉपर्टी ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांनाच मिळणार. ते बाळासाहेबांच्या विचारावर चालतात म्हणून लोक त्यांच्याबरोबर राहिली. त्यांना मशालीपेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली. याचं कारणच असं आहे की बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळेला अपमान झाला त्यावेळेला बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन चालवलं होतं मुंबईमध्ये आणि ते मंत्री मुंबईमध्ये पाऊल नाही टाकू शकले. ही बाळासाहेबांची ताकद होती. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल राहुल गांधींनी काही बोलावं आणि आमच्या युवराजांनी जाऊन त्यांना मिठी मारावी हे चित्रसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. राज ठाकरेंनी असं म्हटलंय की सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे खालून 40 आमदार जात आहेत आणि त्यांना समजत नाहीये, तर हे राज्य काय सांभाळणार असा काल आरोप केलाय. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. राज ठाकरे हे एक मोठे नेते आहेत. ते काय बोलले त्याच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या माणसांनी बोलणं योग्य नाही. मला राजसाहेबांबद्दल आदर आहे. त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रश्नाची उत्तरं मी देणार नाही. संजय राऊत असं म्हणताय शिवसेना चोरणाऱ्यांची तळी राज ठाकरे उचलतात असा संजय राऊतांनी आरोप केला. नाही, काय आहे, मी राष्ट्रवादीमध्ये होतो पूर्वी. ज्या वेळेला जायचो साहेबांना भेटायचा तर बऱ्याच वेळेला हे शेजारी सोफावर बसलेले असायचे. त्याच्यामुळे ते नेमके कोणाचे आहेत संजय राऊत हा मुळात संशोधनाचा विषय आहे. तर त्याच्यावर योग्य संशोधन झालं पाहिजे. कारण पवारसाहेब एवढे धूर्त राजकारणी आहेत, ते अशा अनेक लोकांना बरोबर ठेवतात आणि त्याच्यामुळे शिवसेना तुटण्यामध्ये फार मोठा वाटा हा स्वतः संजय राऊतांचा आहे असं माझं एक निरीक्षण आहे. खरं आहे खोटं आहे मला माहिती नाही. अजित पवारांमुळे माझा श्वास घुसमटतोय असे म्हणणारे मुख्यमंत्री त्याच अजित पवारांना मांडीवर घेऊन बसले असं राज ठाकरे. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अजित पवार साहेब हे पूर्वी आमच्याबरोबर नव्हते. जे काम आमच्या युती शासनाने केलं आणि जे मोदी साहेबांनी केलं त्याच्याबद्दल त्यांना आकर्षण वाटलं आणि म्हणून ते आमच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्यामुळे आमच्या मूळच्या युतीमध्ये आधी अजितदादा नव्हते. श्वास घुसमटला त्याला आधी श्वास मोकळा करून घेतला आणि त्याच्यानंतर मोकळ्या श्वासाने सगळे एकत्र काम करतोय आणि अतिशय उत्कृष्ट काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे. भाई, सावंतवाडीतल्या एका बॅचने सावंतवाडी वेंगुर्ला असेल एक साहित्य वारी काढली आणि त्याच्यामध्ये आपले वि.स. खांडेकर असतील, मंगेश पाडगावकर असतील, आरती प्रभू आणि वसंत सावंत मते या सगळ्या मंडळींच्या सावंतवाडी वेंगुर्ल्यातल्या स्मारकांना त्यांनी भेट दिली. कवितांचं गाव उभारण्याला भेट दिली. त्यांची एक मागणी अशी आहे की या सगळ्या स्थळांना सावंतवाडी वेंगुर्ल्याला एक साहित्य टुरिझम म्हणून देशभरात ओळख मिळावी आणि वसंत सावंतांचं एक स्मारक हे सावंतवाडीत व्हावं अशी मागणी केली. निश्चितपणे हे चांगलं कल्पना आहे. मी स्वतः वि.स. खांडेकरांचं स्मारक हे सावंतवाडीमध्ये करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मूळ घरामध्ये जे भाडेकरू होते त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य दिलं नाही. नाहीतर वि.स. खांडेकर साहेबांचं स्मारक हे त्यांच्या जन्म सावंतवाडीला झालं असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं स्मारक झालं असतं. वसंत सावंत साहेबांच्या ज्या कविता आहे, वसंत सावंत सर माझे स्वतः सर होते. त्यांच्या कविता जे ब्रिज आहे या ब्रिजवर त्यांच्या कविता लिहिलेल्या आहेत आणि मला आता नेमकं आठवत नाही, पण त्यावेळेला माझी कल्पना अशी होती की वसंत सावंत सरांचं नाव हे त्या ब्रिजला द्यावं आणि केशवसूत कट्ट्याला केशवसूतांचं, कविवर्य केशवसूतांचं नाव द्यावं. म्हणजे कविवर्य केशवसूतांचं स्मारकसुद्धा करण्यामागे
ती कल्पकता बघा, त्यांच्या कविता लावलेल्या, त्यांचा पुतळा नाही लावलेला. त्यांची जी तुतारी ही कविता फार प्रसिद्ध आहे, त्या तुतारी मी तिथे लावली. हे सगळं काय असतं की हे सगळं आपण विचार करून करायला लागतं. आजसुद्धा केशवसूत कट्ट्यावर जे लोक बसतात त्यांना सगळ्यांना त्याचं अट्रॅक्शन आहे. कविता जाताना वाचतात आणि वसंत सावंत सरांच्या सगळ्या कविता या ब्रिजच्या साईडला या संगमरवरी दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आणि ते सावंतवाडी आणि वेंगुर्ला असं म्हणजे पाडगाव वेंगुर्ला आपण बघा, साहित्य टुरिझम एक नाही नक्की हे टुरिझम करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मंगेश पाडगावकर साहेबांचं गाव म्हणून आम्ही कविताचं गाव केलेलं आहे. परंतु मी असं सुद्धा सांगितलेलं आहे की परदेशातला मनुष्य आला की त्याला मराठीतल्या कविता कळणार नाहीत, तर त्यासुद्धा भाषांतरित केलेल्या कविता तिथं असल्या पाहिजेत. काही हिंदी, शेवटी ते कवितांचं गाव आहे, ते नुसतं मराठी भाषा विभागाने जरी सुरू केलेलं असलं तरी काही हिंदी कविता पाहिजे, काही इंग्रजी कविता पाहिजे, आपल्या मराठी कवितांचं भाषांतर केलेलं तिथं पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय पर्यटक वेंगुर्ल्याला येतात, त्याच्यामुळे त्यांना हे कवी कशा रीतीने त्यांच्या कविता होत्या हे समजायचं असेल तर त्यांच्या भाषेमध्ये त्या कविता त्यांना द्यायला लागते. आणि आम्ही हे निश्चित करू, हे चांगलीच कल्पना आहे. आम्ही सत्तेत परत 100% येणार आणि आल्याबरोबर मी याची अंमलबजावणी करणार. गद्दारी करणाऱ्यांना पूर्वी लाज वाटायची, आता ते बिंदास असं राज ठाकरे बोलले. हे बघा, ते कोणाबद्दल बोलतात आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही गद्दारी केलेली नाही. बघा, राजसाहेबांना मी कधी उत्तर दिलेलं नाही आहे. आम्ही स्वतः उद्धवसाहेबांकडे गेलेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की एकनाथ शिंदेसाहेबांना परत बोलवूया, आपण एकत्र बसूया आणि हे मतभेद मिटवूया, कारण हे मतभेद झालेले आहेत. त्यांनी मला काय सांगितलं, त्यांना नाही बोलवणार, तुम्ही सुद्धा निघून जा. तर आम्ही कसे गद्दार होऊ शकतो? त्यांनीच सांगितलं निघून जा म्हणून, आम्ही निघून गेलो. त्यांनीच ठरवलं पाहिजे की आपल्याला हे आपली बरोबरचे आमदार पाहिजेत, आपण काँग्रेसपेक्षा हे आपल्या जवळचे आहेत, हे त्यांनी ठरवायचं, आम्ही नाही. तर आम्ही काय गद्दारी वगैरे केलेलं नाही. ते दुसऱ्या कोणाबद्दल तरी बोलत असतात.